अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मधील भावांजली नगर, आनंदवली परिसरात आणि प्रभाग क्रमांक 11 मधील सातपूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या नव्या सभा मंडपाचे भूमिपूजन सोहळा भक्तिभावात व मोठ्या उत्साहात पार पडला। या मंडपाच्या उभारणीसाठी आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीतून सहकार्य करण्यात आले। या उपक्रमामुळे स्थानिक नागरिक व भक्तगणांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। भूमिपूजन सोहळा श्री परमपूज्य अण्णासाहेब गुरुमाऊली यांच्या पवित्र हस्ते संपन्न झाला। यावेळी मान्यवरांनी अधिक माहिती दिली आहे। माझे नगरसेवक असतील, अनेक मान्यवर असतील, उपस्थित गुरुबंधू आणि गौरी भगिनींना श्री स्वामी समर्थ। आज या ठिकाणी आनंदवली गावातील जो सेवा केंद्र होतं, माऊली हे सेवा केंद्र आनंदवली गावाच्या मारुती मंदिरात एक फोटो घेऊन आरती करायचे। त्यावेळेसचे माझे नगरसेवक अरुण नाना काळे होते, तर यांना गावातील काही नागरिकांनी जाऊन भेट घेतली। त्यांचं या केंद्राचं काम हे झालेलं आहे। तर त्यानंतर या ठिकाणी छोटासा दरबार केला आणि त्या दरबाराच्या माध्यमातून मोठी शक्ती या सप्ताह असेल, नामजप असेल, या सगळ्या मार्गातून या ठिकाणी झाली। आणि मग गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आदरणीय सीमाताई महेश हिरे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य दिव्य सभा मंडप या ठिकाणी संपन्न होणार आहे। ताईंच्या बाबतीत सांगायचं झालं, देव, देश आणि धर्म। देव म्हटलं तर ताईंचं सकाळपासून उठल्यानंतर सगळ्यात पहिले समर्थांची पूजा पूजन कायमच, आणि नंतरच पुढच्या दुसऱ्या कामाला सुरुवात। त्यानंतर देशासाठी समर्पित जे कामं असतील ते, आणि नंतर धर्मासाठी, असा हा ताईंचा रोजचा नित्यक्रम झालेला आहे। आणि या पश्चिम मतदारसंघात जे सभागृह जे काही आहे त्या ठिकाणी त्या मंदिरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी पूजा पाठ करता। आपण सर्वजण मोठ्या संख्येने आजच्या भूमिपूजनला उपस्थित राहिले, खऱ्या अर्थाने गुरुमाऊली उपस्थित राहिले। मी सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होत आहे, यासाठी आज इथे उपस्थित असलेल्या अक्षय तृतीया जी तिथी आपण आपल्या हिंदू शास्त्रानुसार खूप शुभ मानली जाते, 3.5 मुहूर्तापैकी एक असलेली ही तिथी अक्षय तृतीया, ज्या दिवशी आज आपण अनेक चांगले शुभ कामं ही सुरू करत असतो। आणि त्यामुळे माझ्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आताच आनंदवलीमधील भावांजली नगर इथे आदरणीय गुरुमाऊलींच्या हस्ते श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभा मंडपाचं भूमिपूजन आम्ही तिथं करून आलेलो आहोत। आणि आज आपल्या गावामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राची आज सुरुवात होते आहे कामाची। हे दोन्हीही कामं आज गुरुमाऊलींच्या हस्ते सुरुवात होते, हे खरोखर आज आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने खूप आनंदाची आणि सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आपल्या सातपूर गावामध्ये खूप महिला या सेवेकरी आहेत, आणि आपलं गावातलं जे मारुतीचं मंदिर आहे तिथे आपला श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवून ह्या सगळ्या महिला भगिनी रोजची जी सेवा असेल त्या करत असतात। आणि मी ज्या वेळेला तिथे गेले, सगळ्या महिला तिथे बसून रोजची आरती असेल, त्यांच्या नित्य सेवा असेल, हे त्या करत होत्या। मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मला सहज सांगितलं की आम्ही रोज मारुती मंदिरामध्ये केंद्र भरवत आहोत, रोज तिथे सेवा करत आहोत। जर आमच्यासाठी स्वतंत्र केंद्र जर करता आलं तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे। आणि त्यामुळे त्या दृष्टीने जागेचा आमचा शोध सुरू झाला, आणि ही जागा मिळवण्यासाठी गणेश माऊलींनी खूप पाठपुरावा केला। त्यासाठी आमच्या सर्व सातपूरच्या ग्रामस्थांनी खूप मदत केली। त्यांनी बऱ्याच ठिकाणी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इथे ही ओपन स्पेस आहे, आणि इथल्या आजूबाजूच्या लोकांची ही मान्यता आहे। त्यांना तर उलट आनंदच आहे की आपल्या जवळ श्री स्वामी समर्थ केंद्र येत आहे। आमचं सातपूरचं एक वैशिष्ट्य आहे, इथे दिंडी असेल, कुठलाही कार्यक्रम असेल तर ते पुढे येऊन पूर्ण गाव मिळून सगळं कोणताही कार्यक्रम असेल तर ते अत्यंत यशस्वीपणे आणि आनंदाने पार पाडत असतात। त्यामुळे हे पण येणार म्हटलं, केंद्र येणार म्हटलं, सगळ्यांनी आनंदाने ही जागा सुचवली आणि सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर आज जवळपास 20 लाखाचा निधी देऊन आपण या कामाची सुरुवात करत आहोत। आज मला खात्री आहे की आपल्या गावात जवळपास केंद्र नसल्यामुळे इथे खूप जण वाट बघत होते, त्या सगळ्यांची आज प्रतीक्षा ही थांबलेली आहे।
आणि आमच्या विशेष करून महिला भगिनी ज्या इथे रोज येतात त्यांना इथे एक चांगली सोय होणार आहे. आपण बघतो की आपल्याला गुरुमाऊली नेहमी सांगतात. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या विभागाच्या आमदार आदरणीय सीमाताई हिरे, सर्व परिवार, सर्व सेवेकरी, ऐतिहासिक वारसा असलेली ही पुण्यभूमी आहे. पेशवे काळात राघोबा दादांच्या पहिल्या पत्नी आनंदीबाई त्या नावावरून या विभागाचं नाव आनंदवली पडलेलं आहे. हा ऐतिहासिक वारसा जपत जपत आज तक भगिनींनी या सेवेमध्ये अपार मेहनत घेतलेली आहे, घेत आहे. आणि गेल्या 20-25 वर्षामध्ये अत्यंत मेहनतीने धर्माचं जागरण, देशाचं जागरण करून देशाला, धर्माला आणि संस्कृतीला योग्य दिशा देण्याचं काम या कार्यात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि त्यात भगिनींचा असणारा मोठा वारसा, या सर्व बाबी आपणा सर्वांस विदित आहे. आणि त्यामुळं उद्याही भविष्य काळात देशाचं, धर्माचं जागरण करणं, रक्षण करणं ही आपली सर्वांची एक नैतिक जिम्मेदारी आहे. म्हणून ही राखण्यासाठी हे उपक्रम आपण होऊ घातलेले आहेत. या उपक्रमांना आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच. स्वामींचा खूप मोठा आशीर्वाद आहे आणि निश्चितपणे मुदतपूर्व हे काम लवकरात लवकर हो अशी अपेक्षा व्यक्त करून पुनश्च आपल्या सर्वांना या सोहळ्यास आमदार सीमाताई हिरे, माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर, हेमलताताई कांडेकर, मंडल अध्यक्ष नारायण जाधव, गणेश मौले, निलेश जोशी, सागर निगळ, तुषार भंदुरे, हेमंत नागरे, गौरव घोलप, विश्वास पाटील, माणिक गायकर, गोपाल पाटील, रवींद्र जोशी, गजानन रणबावळे, शरद शिंदे, किसनराव विधाते, मनोज तांबे, मंगला कोठारे, सविता गायकर, जान्हवीताई तांबे, बजरंग शिंदे, सागर वैष्णव, दादा आरोटे, रवींद्र उगले, महेंद्र अण्णा शिंदे, शरद चिखले, अशोक जाधव, प्रेम पाटील, किशोर मुदंडा, प्रकाश निगळ, चंद्रकांत निर्वाण, एकनाथ तिडके, सुरेश भंदुरे, शरद काळे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.